शेतकरी बांधवांनो नमस्कार. महत्त्वाच्या शेतकऱ्यांसंबंधीच्या आजच्या ताज्या घडामोडी. शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतले महत्त्वाचे 5 निर्णय. शेतकऱ्यांची कर्जमाफी यासह पीक विम्याचा मार्ग अखेर मोकळा. रस्ते व धरणांच्या विकास कामांसाठी शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा. विधानभवनावरती ठिय्या आंदोलन करणार शेतकरी. शेतकऱ्यांना मिळणार रब्बीकरिता मदत. 53,58,00,000 रुपये 90,000चा निधी प्राप्त. शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोमवारपासून पैसे येण्यास सुरुवात. सरकारने दिली महत्वाची कागदपत्रे. देवाची कृपा, उधारीच्या पैशातून तिकीट. गरीब भाजी विक्रेता 11 कोटी जिंकला. चंदीगड येथील शेतकऱ्यांचं कमाल. केंद्राची 15 लाख टन साखर निर्यातीस परवानगी. केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती. मॉलिसिसवरील 50% निर्यात शुल्कही उठवणार असल्याची माहिती आली समोर. महाडीबीटी मधील 2.25 लाख अर्ज पोखराकडे वर्ग. फेर अर्ज करण्यापासून शेतकऱ्यांना दिलासा. दुहेरी अर्जाची सुविधा बंद. नवीन अर्ज स्वीकारणे झाले सुरू. मका खरेदी संथगतीने केवळ 419 क्विंटल खरेदी. 79 केंद्रांना मंजुरी. शेतकऱ्यांना ह्याचा होतोय प्रचंड मोठा फायदा. देशात हळदीचे उत्पादन वाढण्याचा अंदाज. पावसाने 10% नुकसान. 2 महिन्यात विक्रीस येणार नवी हळद. शेतकऱ्यांसाठी हळदीचा विक्रमी भाव वाढण्याची शक्यता. बनावट खतांचा संशय. गोदामावरती छापा. 3,000 गोण्या सापडल्या. सिल्लोड तालुक्यातील कारवाईबाबत कृषी अधिकाऱ्यांचे मौन. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू. फळ पीक विमा नोंदणीस मुदतवाढ. फळ पीक विमा योजनेत जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी समावेश करावा यासाठी 15 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती समोर येते. भाव नसल्याने सीताफळ उत्पादक अडचणीत. बीड जिल्ह्यात सीताफळाची मोठी बाजारपेठ असून देखील भाव नाही. किलोला मिळतो 15 ते 30 रुपयांचा भाव. खर्च निघता निघेना. प्लास्टिक तांदळाची अफवा. हा पोषक फोर्टिफाईड भात. सरकार जनजागृतीसाठी 2,12,00,000 रुपये खर्च करणार. सरकारची महत्वाची माहिती. 92% पूरग्रस्तांना मदत देण्यात सरकार यशस्वी असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती. विरोधक खोटे आरोप करतायत. थेट केला हल्लाबोल. राज्यात 8 लाख हेक्टरवरती रब्बीचे क्षेत्र. ज्वारीची पेरणी सरासरी क्षेत्राच्या 26% वाढल्याची आली माहिती अखेर समोर. टोमॅटोची लाली वाढली. दरात झालेली मोठी वाढ. पावसामुळे भाज्यांचे दर कडाडले आणि आता हिवाळ्यामुळे भाज्यात कमालीची घट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची खांद्यावर नांगर घेऊन मंत्रालयावर पदयात्रा. नागपूरमध्ये धडकला शेतकरी. विचारल्यावर 7/12 कोरा करणार का की नाही विचारला थेट प्रश्न. सावकारी ओझ्याखाली 1 लाखावरती कर्जदार. पाश होतोय घट्ट. 1236 सावकारांकडून 125 कोटींचे कर्ज वाटप झाल्याची धक्कादायक माहिती येते अखेर समोर. लोकसभेत भाजपला शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कबुली. शेतकऱ्यांची कामं न केल्यामुळे आपल्याला मतं पडली नाहीत. थेट कबुली. वहिवाट शेतरस्ता मोकळा होणार. शेतकऱ्यांना मोफत बंदोबस्त. पोलीस निरीक्षक घेणार क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार बंदोबस्तात पुरवण्याचा मोठा महत्वाचा निर्णय. ऍप डाउनलोड केले 5.6 लाख गायब. शेतकरी बांधवांना विनंती की आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आलेले कोणतेही ऍप कोणतीही PDF ओपन करू नये जी विश्वासार्ह नसेल. ग्रामसेविकेने नुकसान भरपाईत मागितला शेतकऱ्यांना वाटा. चौकशीचे थेट आदेश. व्हायरल ऑडिओ क्लिप नंतर सरकार घाबरले. शेतकऱ्यांच्या पसंतीची खत बियाणे गायब. सर्वच दुकानदार म्हणतात जे आहे तेच घ्या आणि खत पुरवठा दाबून ठेवत पुन्हा भाववाढ. कांदा खरेदीचे थकीत पैसे तात्काळ द्या. नाशिकच्या शेतकऱ्यांची कृषी मंत्री चव्हाण यांच्याकडे मागणी. 6 महिन्याचे पैसे थकवल्याची अखेर धक्कादायक माहिती आली समोर. जिल्ह्यात 6.5 कोटींचा पीक विमा घोटाळा. 17 गावात भरला बोगस विमा. महसूल क्षेत्रात खळबळ. परभणी जिल्ह्यातील माहिती आली समोर. इथेनॉल निर्यातीला मिळणार लवकरच परवानगी. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांची लोकसभेत सुतोवाच. 30 कोटी लिटरची मागणी नोंदणीबाबत हालचाली सुरू असल्याची दिली प्रत्यक्ष माहिती.
शेतकऱ्याची जगणे आता तरी मान्य करा. खासदार ओमराजे निंबाळकर यांची केंद्रावरती सडकून टीका. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट कधी होणार, विचारला सवाल. हमीभाव खरेदीवरून गदारोळ, खरेदीत लूट, खरेदी केंद्रासाठी लाच आदी विषयावरून विरोधकांची टीका. खरेदी केंद्रासाठी 4 लाखांची मागणी झाल्याची माहिती. राज्यात हुडहुडी वाढली. मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी थंडीची लाट. पारा 5 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता. 4 वर्षात 12,000 शेतकरी आत्महत्या. निम्मे कुटुंबीय अद्यापही मदतीपासून वंचित. कर्जमाफी, पीक विमा याकडे सरकारचं सपशेल दुर्लक्ष असल्याची आरोप. विधानसभेत शेतकरी प्रश्नांवरती सरकार विरोधक संघर्ष. कापूस आणि सोयाबीन खरेदीतील गैरव्यवहार अडचणीच्या मुद्द्यावरून गुरुवारी विधानसभेमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती. ऊस उत्पादक सुखावले. 182 साखर कारखाने सुरू. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादनात 80% वाढ होण्याची शक्यता. कोल्हापूर विभागात सर्वाधिक गाळप होणार असल्याचा माहितीचा आलेख. रब्बी पीक विम्यासाठी 15 डिसेंबरची मुदत. पुणे, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी भारतीय कृषी विमा कंपनीची अखेर नियुक्ती. जिल्हानिहाय विमा संरक्षित रक्कम दिली जाणार शेतकऱ्यांच्या खात्यावरती. सरकार कुत्री पकडू शकत नाही, बिबटे काय पकडणार. आमदार जयंत पाटील यांची सरकारवरती सडकून टीका. 1 कोटी शेळ्या कुठून आणणार, मंदा मात्रे यांचा आरोप. निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांची सलग 6 तास झाली चौकशी. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरण. आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू असल्याची माहिती आली अखेर समोर. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या तब्बल 50 लाख रोजगार. 27 जिल्ह्यांमध्ये उद्योगांना प्रोत्साहन. राज्याचे नवे उद्योग धोरण मंजूर. 5 वर्षात $1 ट्रिलियन लक्ष्य. केंद्राचे 15 लाख टन साखर निर्यातीस परवानगी. केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती. मॉलिसेसवरील 15% निर्यात शुल्क उडवणार. शेतकऱ्यांना होणार फायदा. ठिबक अनुदानासाठी आता केवळ 5 कागदपत्रे लागणार. एकूण 12 प्रकारची कागदपत्रे वगळण्याचा निर्णय. पूर्वसंमतीसाठी वगळलेली कागदपत्रे. प्रक्रिया सुटसुटीत होणार. शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. टपघाईला आलेल्या 20 जिल्हा बँकांच्या कार्यक्षेत्रातील सोसायट्यांना होईल याचा जबरदस्त पुरवठा. शेतकरी आनंदित. कोल्हापूर जिल्ह्यात ऊस तोडणीला आली गती. शिरोळसह कोल्हापूरच्या सगळ्याच तालुक्यांमध्ये साखर तोड जोरात. बाजारभावापेक्षा 6 पट दर. 50% बोनस द्या. शक्तीपीठला जमीन देण्यास शेतकरी एका पायावर तयार. 350 सातबारे केले जमा.